माझे नाव रेवती आहे. मी जशी त्या खोलीत आत गेले, तशी समोरच्या भिंतीवर लावलेला फोटो पाहून माझे भानच हरपले. मला वाटले जणू माझ्या डोक्यावर आकाशच कोसळले आहे. मी मालकाला विचारले की हे सगळं काय आहे? माझा फोटो इथे या खोलीत का लावला आहे? आणि या इतक्या सगळ्या मुली कोण आहेत? त्यांचं काय केलं आहे? सगळ्या फोटोंवर लाल रंगाचा क्रॉस मारलेला होता. फक्त माझाच एक फोटो मोठ्या आकारात तिथे लावलेला होता. पण त्यावर कोणताही क्रॉस नव्हता. कदाचित आता माझा जीव धोक्यात येणार होता. मालकाने मला असे प्रश्न विचारताना पाहिले, तेव्हा तो मोठ्याने ओरडत म्हणाला की इथून पळ, इथून निघून जा. पुन्हा कधी इथे येऊ नकोस. जर परत येण्याचा प्रयत्न केलास तर तुझा शेवट फार वाईट होईल. मला मालकाचे बोलणे समजत नव्हते. एक माणूस जो कधी माझ्याशी नजरेला नजर मिळवून बोललाही नव्हता, तो आज माझ्यावर एवढ्या मोठ्या आवाजात ओरडत होता. मालकाचे हे रूप पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी अजून सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न करत होते. तेवढ्यात मालकाने मला पकडले. मी गरीब कुटुंबातून आले आहे. आम्ही बारामतीच्या जुन्या भागात राहत होतो. तिथे सगळीकडे कच्च्या घरांची वस्ती होती. माझं कुटुंब ही गरिबीतच आयुष्य जगत होतं. माझे वडील आजारी होते आणि माझ्यावर माझ्यापेक्षा मोठ्या 2 तरुण बहिणींची जबाबदारी आली होती. आम्हाला कोणताही भाऊ नव्हता. माझ्या आईने माझ्या दोन्ही मोठ्या बहिणींना शाळेत घातले नव्हते. त्यांना फक्त घरची कामे शिकवली होती. पण काळ बदलत गेला आणि शिक्षणाचे महत्त्व त्यांना समजले. तेव्हा त्यांनी माझा सरकारी शाळेत प्रवेश करून दिला. खाजगी शाळेत शिकवण्या इतकी त्यांची आर्थिक परिस्थिती नव्हती. माझ्या दोन्ही बहिणी आजही अशिक्षित आहेत. गरिबी आणि शिक्षण नसल्यामुळे त्यांच्यासाठी लग्नाची स्थळे येत नव्हती. आणि माझी सर्वात मोठी बहीण प्रणाली, हिचं वय तर आता 35 वर्षांचं झालं होतं. वडील म्हातारे झाले होते आणि इतके आजारी पडले होते की त्यांच्याकडून आता कोणतेही काम होत नव्हते. गेली 3 वर्ष ते पूर्णपणे अंथरुणाला खिळले होते. माझी आईच लोकांच्या घरी काम करून घर चालवत होती. त्यातूनच आमच्या घराचा कसाबसा उदरनिर्वाह होत होता. 12वी पर्यंत शिक्षण पूर्ण केल्यानंतर मीही घरीच बसले. माझी आई मला नेहमी म्हणायची की तू शिकलेली आहेस, काहीतरी काम कर, नोकरी शोध, म्हणजे तुझ्या वडिलांचा उपचार करता येईल आणि तुझ्या बहिणींची लग्न होती. माझी आई खूप भोळी होती. तिला वाटायचं की फक्त 12वी पर्यंत शिकल्यामुळे मला एखाद्या मोठ्या कंपनीत चांगली नोकरी मिळेल आणि मी घरचा सगळा भार उचलून घेईन. पण प्रत्यक्षात तसं काहीच नव्हतं. आजच्या काळात पदवीधर लोकांना सुद्धा चांगली नोकरी मिळत नाही. मग मला कशी मिळणार? सध्या मी ज्या शाळेतून शिक्षण घेतलं होतं, त्याच शाळेत शिक्षिकेची नोकरी करत होते. तिथून मिळणाऱ्या पैशात आमच्या घराचा खर्च चालत होता. माझ्या दोन्ही मोठ्या बहिणींचं वय खूप वाढलं होतं, तर माझं अजून कमी होतं. जर आम्हाला एखादा भाऊ असता, तर तो वडिलांचा आणि आमचा आधार बनला असता. मला वाटायचं की माझ्या दोन्ही बहिणींची लग्न लवकरात लवकर व्हावी. आजच्या काळात लोकांना कमी वयाची, साधी, घरची सगळी कामं करणारी, शिकलेली आणि श्रीमंत घरातील मुलगी हवी असते, जी भरपूर हुंडा घेऊन येईल. माझ्या बहिणींमध्ये यापैकी एकही गोष्ट नव्हती. त्यामुळे त्यांच्या लग्नासाठी स्थळं मिळण्यात खूप अडचणी येत होते. माझ्या बहिणींचे निरागस चेहरे पाहून मला खूप दुःख व्हायचे. मी नेहमी विचार करायचे की मला माझ्या आईच्या अपेक्षांवर खरी उतरायला हवे. तिला वाटायचे की शिकलेली माणसं खूप काही करू शकतात. म्हणूनच तिने मला थोडंफार शिक्षण दिलं होतं. आमच्या घरची परिस्थिती इतकी वाईट झाली होती की श्वास घेणं सुद्धा कठीण वाटायचं. मी आई वडिलांना म्हणायचे की तुम्ही काळजी करू नका, मी काही ना काही मार्ग काढेन. मी दुसरी चांगली नोकरी शोधेन, जिथे मला जास्त पैसे मिळतील. मी कधीच हार मानणार नाही. आणि मी माझ्या दोन्ही मोठ्या बहिणींनाही विश्वास द्यायचे की एक दिवस आपलं आयुष्य नक्की बदलेल. तुमच्या दोघींचीही चांगल्या घरात लग्न होते. माझी सर्वात मोठी बहीण प्रणाली म्हणायची की तुझी विचारसरणी खूप चांगली आहे. तू नेहमी दुसऱ्याचं भलं इच्छितेस. देव तुझंही नक्की भलं करेल. माझ्या वडिलांचा खोकला दिवसेंदिवस वाढत चालला होता. अर्ध्यापेक्षा जास्त पैसे त्यांच्या उपचारांवर खर्च होत होते. आईला खूपच कमी पैसे मिळायचे.
त्यातून फक्त घरासाठी थोडंफार धान्य आणि किराणा सामान आणलं जायचं. वडिलांचा चेहरा पिवळा पडत होता आणि त्यांचे डोळे आत गेले होते. वडील म्हणायचे की बाळा, तू एकटी किती काय करशील? माझी हिंमत आता संपत चालली आहे. तू दिवसभर मुलांना शिकवतेस, शाळेतून आल्यावर शिकवण्या घेतेस, तरी सुद्धा घर खर्च भागत नाही. मला तुमच्या तिन्ही बहिणींची खूप काळजी वाटते. माझ्या तिन्ही मुली लग्नाच्या वयाच्या झाल्या आहेत आणि मी अंथरुणाला खेळलो आहे. मला स्वतःच फार वाईट वाटतं. वडिलांनी निराश नजरेने माझ्याकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात असहाय्यता स्पष्ट दिसत होती. खोकताना त्यांनी तोंडावर कपडा धरला होता. मी म्हणाले की बाबा, तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी उद्यापासून दुसऱ्या चांगल्या शाळेत नोकरी शोधेन, जिथे मला जास्त पैसे मिळतील. देव काही ना काही मार्ग नक्की काढेल. तुम्ही फक्त वेळेवर औषधं घ्या. मी खंबीर आवाजात बोलले आणि त्यांच्या उशीजवळ पडलेली रिकामी औषधाची बाटली माझ्या मुठीत घट्ट पकडली. पण आतून मी स्वतः खूप घाबरले होते आणि मला माझ्या भविष्याचा कोणताही मार्ग दिसत नव्हता. माझ्या दोन्ही बहिणींना कोणतेही काम येत नव्हते. त्या इतक्या साध्या आणि भोळ्या होत्या की घराबाहेर पडून काही काम करणे त्यांना जमत नव्हते. कोणीही त्यांना सहज फसवू शकत होते. मला खूप कठीण परिस्थितीतून जाऊन शाळेत नोकरी मिळाली होती. माझा पूर्ण दिवस मुलांना शिकवण्यात जात होता. मी वेगवेगळ्या घरांमध्ये शिकवण्याही घेतल्या होत्या, जे आमच्या घरापासून खूप दूर होती. तरीही मी शक्य तितके पायी चालत जायची, जेणेकरून भाड्याचे पैसे वाचतील. दिवसभर एवढी मेहनत करून महिन्याच्या शेवटी जे काही पैसे मिळायचे ते मी माझ्या आईच्या हातावर ठेवून द्यायचे. त्या दिवशीही मी एका लहान मुलाच्या घरी शिकवणीसाठी घरापासून खूप दूर गेले होते. पण मी खूप चिंतेत होते. ज्या मुलाला मी शिकवत होते त्याच्या आईने मला चिंताग्रस्त अवस्थेत पाहिले आणि विचारले की काय झालं मॅडम, आज तुम्ही खूप चिंतेत दिसत आहात. मला त्यांना आमच्या घरची परिस्थिती सांगायची नव्हती, पण त्यांनी वारंवार कारण विचारल्यावर मी त्यांना सगळं सांगितलं. मी किती अडचणीत आहे, आमच्या घरची परिस्थिती किती वाईट आहे आणि माझ्या दोन्ही बहिणींची लग्न होत नाहीत हे मी त्यांना सांगितलं. माझी आई अशी अपेक्षा करते की मी काहीतरी करावं, जेणेकरून माझ्या बहिणींची लग्न होती आणि नंतर माझं सुद्धा लग्न होईल. मला दुसऱ्या नोकरीची गरज आहे, अशी नोकरी जिथून मला जास्त पैसे मिळतील. घर खर्च भागल्यानंतर बहिणींच्या हुंड्यासाठी काही पैसे तरी साठवता येतील. त्यांनी म्हटलं की असं आहे तर. मग त्यांनी मला त्यांच्या भावाबद्दल सांगितलं आणि म्हणाल्या की माझा भाऊ आजपर्यंत खूप लोकांना नोकरी मिळवून देतो. तुला हवं असेल तर मी तुझ्यासाठी त्याच्याशी बोलू शकते. मी म्हणाले की मी तुमची खूप आभारी राहीन. कृपया मला त्यांचा संपर्क क्रमांक आणि पत्ता द्या, मी त्यांच्याशी बोलते. दुसऱ्या दिवशी मी त्यांनी दिलेल्या पत्त्यावर त्यांच्या भावाकडे गेले. त्यांचे नाव राहुल होते. त्यांनी मला विचारले की तुला कोणत्या प्रकारची नोकरी हवी. मी म्हणाले की कोणतीही नोकरी चालेल. मी 12वी पर्यंत शिकले आहे. मला अशी कोणतीही नोकरी मिळवून द्या जी माझ्या शिक्षणाला योग्य असेल आणि जिथे मला जास्त पैसे मिळतील. मी जास्त वेळ काम करण्यासही तयार आहे. मला फक्त जास्त पैशांची गरज आहे. त्यांनी म्हटले की बारामतीत किंवा भारतात तुला अशी नोकरी मिळणार नाही. मी अनेक लोकांना परदेशात नोकरीसाठी पाठवले आहे आणि त्यांनी तिथे जाऊन चांगला व्यवसाय करून आपले भविष्य घडवले आहे. तुला हवे असेल तर माझ्यासोबत लंडनला चल. मी तुझा विजा करून देतो. तिथे गेल्यावर तुझं नशीब बदलेल. मी म्हणाले की पण मी एक तरुण मुलगी आहे. लंडनमध्ये जाऊन काम कसं करणार? माझी आई मला कधीही तिथे जाऊ देणार नाही. त्यांनी म्हटले की तुला तुझ्या आई वडिलांना समजवावं लागेल. तुझ्यासारख्या अनेक मुली परदेशात जाऊन आपलं भविष्य घडवून परत आल्या आहेत. तुझ्यासाठी ही खूप चांगली संधी आहे. तुझं आयुष्य बदलू शकतं. मी म्हणाले की तुमचं बोलणं बरोबर आहे, पण माझ्याकडे पासपोर्ट काढण्यासाठी सुद्धा पैसे नाहीत. विजासाठी लागणारे इतके पैसे मी कुठून आणू? आमचा रोजचा उदरनिर्वाह सुद्धा खूप कठीण आहे. मी त्यांच्यासमोर आमच्या घरची खरी परिस्थिती सांगितली. तो हलकेच हसला आणि म्हणाला की तू काळजी करू नकोस. हे माझं अनेक वर्षांचं काम आहे, लोकांना नोकरी मिळवून देण्याचं. मी तुझ्या सगळ्या अडचणी सहज सोडवीन. तुझ्या व्हिसा आणि तिकिटाचा खर्च मी स्वतः करीन. तू फक्त तिथे जाऊन काम कर आणि नंतर माझे पैसे परत कर. मला तुझ्यावर विश्वास आहे.
कारण माझ्या बहिणीने तुझ्याबद्दल मला सगळं सांगितलं आहे. तिच्यासाठीच मी तुला मदत करायला तयार झाले. राहुल माझ्याशी खूप सहानुभूतीने बोलले. मला वाटले जणू अंधारात मला प्रकाशाची एक मोठी किरण मिळाली आहे. मी त्याला देवदूतच समजू लागले आणि म्हणाले की मी तुमचे हे उपकार आयुष्यभर विसरणार नाही. राहुल भाऊ, मी रात्रंदिवस मेहनत करून तुमचे पैसे परत करीन, हे माझं तुम्हाला वचन आहे. मी भावनांमध्ये पूर्णपणे वाहून गेले होते, कारण माझ्या डोळ्यात आशेची नवी चमक निर्माण झाली होती. आमचं असं ठरलं की परदेशात गेल्यावर मी काम करून त्याचे पैसे परत करीन. मी जेव्हा घरी जाऊन ही गोष्ट सांगितली, तेव्हा माझ्या आई वडिलांच्या चेहऱ्यावर चिंता दिसू लागली. ते म्हणाले की बाळा, तू अजून तरुण आहेस आणि मुलगी आहेस. जर तू मुलगा असतीस तर आम्ही तुला सहज पाठवलं असतं. आपण गरीब लोक आहोत. आपल्यासाठी आपली अब्रू सर्वात महत्वाची असते. मी म्हणाले की आई, तू माझ्यावर विश्वास ठेव. मी तुझा विश्वास कधीच तोडणार नाही आणि जशी जाईन तशीच परत येईन. आपलं आयुष्य बदलेल. राहुल भाऊ खूप चांगले माणूस आहेत. त्यांनी मला विश्वास दिला आहे की ते मला लंडनला घेऊन जातील आणि तिथे चांगली नोकरी मिळवून देतील. त्यांचं म्हणणं आहे की माझं आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाचं भविष्य बदलेल. कृपया आई, मला जाऊ दे. बाबा, कृपया मला जाऊ द्या. माझ्या आई वडिलांनी माझ्या बोलण्याला कोणतेही उत्तर दिले नाही. माझ्या दोन्ही बहिणींच्या डोळ्यात अश्रू होते. माझी छोटी बहीण आस्था माझ्या जवळ आली आणि म्हणाली की रेवती, तू खूप चांगली आहेस. तू आमच्यासाठी किती विचार करतेस. शेवटी माझ्या घरच्यांनी मला जाण्याची परवानगी दिली. काही दिवसातच माझी सगळी कागदपत्रे तयार झाली. माझ्या आईने रडत रडत मला आशीर्वाद दिला. माझ्या बहिणींनीही अश्रूंनी मला निरोप दिला आणि वडील तर वारंवार सांगत होते की स्वतःची काळजी घे. मी एका नव्या भविष्याच्या आशेने विमानात बसले. जशी मी लंडनला पोचले तशी खरी परिस्थिती माझ्या स्वप्नांपेक्षा पूर्णपणे वेगळी निघाली. तिथे सुद्धा काम मिळवणे खूप कठीण होते. जो राहुल मला तिथे घेऊन आला होता, तो लंडनच्या भूमीवर पाऊल ठेवताच पूर्णपणे बदलला होता. त्याने मला म्हटले की ऐक मुली, माझं काम होतं तुला इथपर्यंत आणणं. आता मी तुझ्यावर जे 60,000 रुपये खर्च केले आहेत, ते मला दर महिन्याला हप्त्याने हवे आहे. तुझा पासपोर्ट माझ्याकडे दे. मी म्हणाले की हे तुम्ही काय करत आहात? तुम्ही तर म्हणाला होता की तुम्ही मला चांगली नोकरी मिळवून द्या. त्याने रागाने म्हटले की फालतू बोलू नकोस, पासपोर्ट बाहेर काढ. जो राहुल माझ्याशी खूप चांगला आणि शांत स्वभावाने बोलत होता, तो अचानक खूप क्रूर झाला होता. तो मला धमकी देत होता की त्याचे पैसे वेळेवर दिले नाहीत तर तो मला इथून जाऊ देणार नाही. त्याने पासपोर्ट घेण्यासाठी हात पुढे केला. माझ्या डोळ्यात अश्रू आले. मी म्हणाले, राहुल भाऊ, मी तर अजून काम सुरूही केले नाही. मला थोडा वेळ तरी द्या, जेणेकरून मी नोकरी शोधू शकेन. आणि पासपोर्ट तर माझी ओळख आहे. मी घाबरलेल्या अवस्थेत कपाळावर आलेला घाम पुसत होते. मला खूप भीती वाटत होती. हा पूर्णपणे अनोळखी देश होता. मी याआधी कधी दुसऱ्या शहरात सुद्धा गेले नव्हते. पण इथे 7 समुद्रांपलीकडे या अनोळखी देशात येऊन माझ्यासोबत इतकी मोठी फसवणूक होईल याची मी कल्पनाही केली नव्हती. पण तरीही मी हिंमत हारली नव्हती. मी स्वतःला सावरले होते. मी माझी बॅग छातीशी घट्ट धरून ठेवली होती. तो म्हणाला की तुझ्याकडे फक्त विजाचा ठरलेला वेळ आहे. आता तूच तुझं काम बघ. मला पुढच्या महिन्याच्या 1 तारखेला माझे पैसे हवे आहेत. नाहीतर मी तुझा पासपोर्ट रद्द करून तुला तुरुंगात पाठवीन आणि तोपर्यंत पासपोर्ट माझ्याकडे जामिनीसारखा राहील. हे ऐकून मी घाबरले होते. त्याने जबरदस्तीने माझा पासपोर्ट माझ्या हातातून हिसकावून घेतला आणि मला रस्त्याच्या कडेला एकटी सोडून स्वतः टॅक्सीत बसून निघून गेला. आता मला पूर्णपणे जाणवत होते की या माणसावर विश्वास ठेवणे ही माझी सर्वात मोठी चूक होती. मी एका अनोळखी देशात पूर्णपणे एकटी उभे होते. माझ्याकडे मोजकेच काही पैसे उरले होते. दुसरीकडे मी लंडनला आल्यापासून घराकडे कोणतेही पैसे पाठवले गेले नव्हते. आधी मी नोकरी करून घराला पैसे पाठवत होते, त्यामुळे कसंबसं आमच्या घराचा चूल पेटत होता. पण आता माझ्या डोक्यावर एवढं मोठं कर्ज आलं होतं आणि त्यातच जो माणूस मदतनीस म्हणून मला इथे घेऊन आला होता, त्याच्या कर्जाचे हप्ते सुद्धा माझ्या डोक्यावर तलवारीसारखे लटकत होते.
मी रोज पायी चालत काम शोधत होते. उन्हात रस्ते फिरून कामासाठी भटकत होते. अनेक दिवस मला उपाशी पोटी राहावे लागत होते. मला खूप भीती वाटत होती आणि घरच्यांची सतत काळजी लागून राहायची. खूप शोधाशोध केल्यानंतर शेवटी मला एका शॉपिंग मॉलमध्ये साफसफाईची नोकरी मिळाली. मी शिकलेली होते आणि मला थोडीफार इंग्रजीही बोलता येत होती. मी मॉलमध्ये जाऊन विचारले की तिथे कोणती नोकरी रिकामी आहे का. मॉलच्या व्यवस्थापकाने मला विचारले की तुला साफसफाईचे काम करता येते का. आधी त्याने मला डोक्यापासून पायापर्यंत संशयाने पाहिले. मी म्हणाले की हो सर, मला सगळी कामं येतात. तुम्ही जे काम द्याल ते मी प्रामाणिकपणे आणि मेहनतीने करेन. कृपया मला कोणतेही काम द्या. मला फक्त नोकरीची गरज आहे. मी खूप उपाशी आहे. मी त्याच्याकडे विनवणीच्या नजरेने पाहिले, कारण माझ्या पायात आता चालण्याची सुद्धा ताकद उरली नव्हती आणि या अनोळखी देशात माझ्या डोक्यावर छतही नव्हते. मी काउंटरचा आधार घेत उभी होते. त्याने म्हटले की ठीक आहे, उद्या सकाळी 6 वाजता ये. सकाळी मॉलची सगळी साफसफाई करायची आहे. इथे इतर साफसफाई कर्मचारी आहेत. बाकीचं काम तुला समजावून देतील. इथे कोणताही आळशीपणा चालणार नाही. सकाळी वेळेवर यायचं आणि सगळं काम प्रामाणिकपणे करायचं. तेव्हाच महिन्याचा पगार मिळेल. मी लगेच म्हणाले की नाही सर, मी वेळेवर येईल. माझ्याकडे राहण्यासाठी सुद्धा कोणतेही ठिकाण नाही. मी आजची रात्र इथे बाहेरच काढेन. त्याला वाटले की मी नोकरी मिळवण्यासाठी हे सगळं बोलत आहे. त्याने एका नोंदवहीत माझं नाव लिहिलं आणि मला नोकरी मिळाली. मी सुटकेचा दीर्घ श्वास घेतला. त्या रात्री मी मॉलच्या बाहेरच माझी बॅग घेऊन बसले, कारण माझ्याकडे राहण्यासाठी कोणतीही जागा नव्हती. मी कुठे जाणार होते आणि सकाळी लवकर मला याच मॉलमध्ये कामासाठी यायचंही होतं. मी सारी रात्र जागी राहून इकडे तिकडे पाहत बसले. सकाळी जसा सूर्य उगवला आणि मॉलचे दार उघडले तशी मी पटकन आत गेले आणि काम सुरू केले. हे सगळं पाहून व्यवस्थापक खुश झाला. मॉल फार मोठा नव्हता, पण काम मात्र खूप होते. मी इथे मन लावून आणि खूप मेहनतीने काम करत होते. इथे इतर लोकही साफसफाईचे काम करत होते. नोकरी तर मिळाली होती, पण आता प्रश्न होता की मी राहणार कुठे. मी हिम्मत करून मॉलच्या व्यवस्थापकाशी बोलले आणि त्यांना माझ्याबद्दल सगळं सांगितलं. त्यांनी माझं बोलणं शांतपणे ऐकलं आणि म्हटलं की ठीक आहे, तुझ्यासाठी वेगळी राहण्याची सोय करता येणार नाही, पण तुला हवं असेल तर तू रात्री मॉलच्या आत राहू शकतेस. इथे असे बरेच कामगार आहेत जे रात्री इथेच झोपतात. तूही इथेच झोप. हे ऐकून माझ्या मनाला थोडा आधार मिळाला, कारण आता मला रात्रभर रस्त्यावर राहावं लागणार नव्हतं. इथे काम करणाऱ्या आणखी 2-3 मुली होत्या ज्या माझ्यासोबत काम करत होत्या. त्यांच्यासोबत काम करताना मला थोडं बरं वाटत होतं. माझ्या आईला वाटायचं की शिकल्यावर मला एखादी चांगली नोकरी मिळेल. पण इथे परदेशात साफसफाईची नोकरी सुद्धा माझ्यासाठी कोणत्याही मोठ्या नोकरीपेक्षा कमी नव्हती. वेळ पुढे जात होता आणि 2 महिने निघून गेले होते. माझ्या मेहनतीने व्यवस्थापकाचं मन जिंकलं होतं. तो आता माझ्यावर खूप विश्वास ठेवू लागला होता. त्याने मला स्वतःच्या बाजूने 2 वेळचं जेवण देणंही सुरू केलं होतं. आता माझी राहण्याची आणि खाण्यापिण्याची अडचण संपली होती. फक्त आता मला काम करून कर्ज फेडायचं होतं आणि घरीही पैसे पाठवायचे होते. मी राहुलचं कर्जही थोडं थोडं फेडत होते आणि घरीही पैसे पाठवत होते. माझ्या आयुष्याचा एक ठरलेला दिनक्रम सुरू झाला होता. किमान माझ्या घरचा चूल तरी पेटत होता. मी स्वतःच्या सगळ्या गरजा संपवल्या होत्या आणि फक्त पैसे कमावणारी एक यंत्र बनून गेले होते. एके रात्री मी थकून जमिनीवर झोपायला जात होते, तेवढ्यात आईचा फोन आला. आईचा आवाज ऐकताच मी प्रत्येक वेळी भावनांमध्ये वाहून जायचे. यावेळीही माझ्या डोळ्यात अश्रू आले. मी म्हणाले की आई, कशी आहेस तू? आई म्हणाली की बाळा, मी ठीक आहे. तू सांग कशी आहेस? ठीकच असशील ना? तिथे परदेशात तुला चांगली नोकरी मिळाली आहे. आईचे बोलणे ऐकून मी काही क्षण शांत राहिले. मी वडिलांबद्दल आणि वहिनींबद्दल विचारले. मग आई म्हणू लागली की बाळा, तुला एक आनंदाची बातमी सांगायची आहे. तुझ्या 2 बहिणींची लग्न ठरली आहे आणि मी त्यांचा साखरपुडा सुद्धा करून ठेवला आहे. मुलाकडचे लोक खूप चांगले आहेत आणि लग्न लवकर करायला सांगत आहेत. लवकर तुझ्या 2 बहिणींची लग्न होऊ दे, मग मी तुझ्या हुंड्याचीही व्यवस्था करीन.
आईच्या आवाजात आनंद होता, पण तिचे बोलणे ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली आणि माझं हृदय जोरात धडधडू लागलं. मी म्हणाले, आई, तुला इतकी घाई का झाली? मला इथे येऊन फक्त 2 महिने झाले आहे. अजून राहुलचं कर्जही फेडायचं आहे. मी एवढा मोठा फार कसा उचलणार? माझ्याकडे 1 रुपया सुद्धा नाही. मी भिंतीला टेकून हताशपणे बोलली. माझा घसा कोरडा पडला होता आणि मी माझ्या मुठी घट्ट आवळल्या होत्या. आई म्हणू लागली की बाळा, मी इथल्या लोकांना तुझ्याबद्दल सांगितलं होतं की आमची मुलगी लंडनला नोकरीसाठी गेली आहे. त्यामुळे आसपासच्या लोकांना वाटलं की तू खूप चांगलं कमावत असशील, म्हणून तुझ्या बहिणीसाठी स्थळं येऊ लागली. मी ती स्थळं स्वीकारली, पण मुलाकडचे लोक लग्न लवकर करायला खूप आग्रह करत आहेत. जर आपण लग्न लवकर केलं नाही तर हे संबंध तुटतील. तुला माहिती आहे ना, किती कठीण परिस्थिती तुझ्या बहिणींची लग्न ठरली आहे. तू काही पैशांची व्यवस्था कर. हुंड्यासाठी सुद्धा पैसे जमवावे लागतील. किमान 3 ते 4 लाख रुपयांची व्यवस्था करावी लागेल. आईचा आवाज आता भरून आला होता आणि तिची मजबुरी मला सहन होत नव्हती. तिचे हुंदके माझ्या हृदयावर खंजिरासारखे घाव करत होते. माझा अजून स्वतःचाच खर्च नीट भागत नव्हता. मग लग्नासाठी एवढे पैसे मी कुठून आणणार होते? माझं डोकं जणू फुटायला लागलं होतं. तरी मी आईला म्हणाले की तू काळजी करू नकोस. मी पैशांची व्यवस्था करीन. तू लग्नाची तयारी कर. देव सगळं ठीक करेल. मी आईला खोटी का होईना समजूत घातली. पण त्याच वेळी मी स्वतःच्या छातीवर हात ठेवला. माझ्या वयापेक्षा कितीतरी मोठी जबाबदारी माझ्यावर येऊन पडली होती. आज मला जाणवत होतं की जर माझा एखादा भाऊ असता किंवा वडील निरोगी असते तर कदाचित माझ्यावर एवढी मोठी जबाबदारी आली नसती. त्या रात्री मी एक क्षणही झोपू शकले नाही. मोठ्या कठीणाईने मी स्वतःला सावरत होते. मी एकदाही घरच्यांना सांगितलं नव्हतं की इथे माझ्यासोबत काय घडत आहे किंवा मी कोणतं काम करत आहे, कारण ते आधीच खूप चिंतेत होते. दुसऱ्या दिवशी मॉलमध्ये नेहमीप्रमाणे खूप गर्दी होती. माझं डोकं खूप दुखत होतं, पण तरीही मी माझं काम करत राहिले. मॉलमध्ये खूप लोक खरेदीसाठी येत होते, पण त्यांच्यामध्ये एक माणूस असा होता ज्याची नजर सतत माझ्यावरच होती. तो मला वारंवार साफसफाई करताना पाहत होता. मी त्याच्याकडे दुर्लक्ष करून कामात गुंतून राहिले. थोड्या वेळाने तो हळूहळू माझ्या जवळ आला आणि म्हणाला की हाय, तुम्ही भारतीय मुलगी आहात का? मी सुद्धा भारतीयच आहे. मी संकोचात म्हणाले की हो. तो म्हणाला की तुमच्यासारखी भारतीय आणि सुंदर मुलगी इथे हे काम करत आहे हे पाहून मला वाईट वाटतं. त्याने खिशातून काही पैसे काढले आणि माझ्याकडे पुढे करत म्हणाला की हे माझ्याकडून तुमच्यासाठी, फक्त मदत म्हणून ठेवा. मी म्हणाले की नाही सर, मी इथे नोकरी करते. मला जे पैसे मिळतात त्यात मी समाधानी आहे. मला तुमच्या मदतीची गरज नाही. तो म्हणाला की मी भारतीय आहे आणि तुम्ही सुद्धा भारतीय आहात. फक्त त्याच नात्याने मी तुम्हाला मदत करतो आहे. माझा कोणताही चुकीचा हेतू नाही. मी पुन्हा नकार दिल्यावर तो म्हणाला की माझ्या आनंदासाठी तरी ठेवा, नाहीतर मी तुमच्या मॅनेजरकडे तक्रार करेन. त्याच्या बोलण्यामुळे मी नाईलाजाने ते पैसे घेतले आणि तो तिथून निघून गेला. त्या दिवसापासून माझ्या आयुष्यात एक विचित्र वळण आलं. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर मॉलचं गेट उघडलं आणि मी बाहेरचं दार साफ करण्यासाठी बाहेर आले. तेव्हाच अचानक एक काळ्या रंगाची महागडी गाडी येऊन रस्त्यावर थांबली. गाडीची काच खाली झाली आणि मी पाहिलं तर तोच माणूस आत बसलेला होता. तो म्हणाला की तुम्हीच ना ती मुलगी जिच्याशी माझं काल मॉलमध्ये बोलणं झालं होतं? मी म्हणाले की हो. तो म्हणाला की मी खास इथे आलो नाही. इथून जात होतो तेव्हा तुम्ही दिसलात म्हणून थांबलो. माझं थोडं बोलणं ऐका, इकडे या. मी सावधपणे त्याच्या गाडीजवळ गेले. त्याने गाडीचं इंजिन बंद केलं. मी म्हणाले की हो सर, काही काम होतं का? त्याने होकारार्थी मान हलवली आणि सावकाश गाडीतून बाहेर उतरला. त्याला पाहून माझ्या मनात धोक्याची घंटा वाजू लागली. तो म्हणाला की मला तुम्हाला माझ्या घरी नोकरी द्यायची आहे. जे काम तुम्ही इथे करता तेच माझ्या घरी करायचे. साफसफाई करायची. तुम्हाला स्वयंपाक करता येतो का? मी म्हणाले की हो येतो. तो म्हणाला की मग ठीक आहे. स्वयंपाकघरही तुम्हीच सांभाळायचं. माझ्या घरी खूप नोकर आहेत. पण तुम्ही भारतीय आहात म्हणून मला वाईट वाटतं की तुम्ही या मॉलमध्ये एवढा त्रास सहन करत आहात. मी तुम्हाला या मॉलपेक्षा जास्त पगार देईन. मी काहीही न बोलता त्याच्याकडे पाहत राहिले. त्याचं बोलणं मला अजिबात सहज वाटत नव्हतं.
मी त्याला कोणतंही उत्तर न देता पटकन आत निघून गेले. मी त्याला हो किंवा नाही काहीच सांगितलं नव्हतं. तो मला मागून आवाज देत होता, पण मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. कारण मला भीती वाटत होती की ही कायमची मिळालेली नोकरीही माझ्या हातून जाऊ नये. मला सतत वाटत होतं की हा माणूस माझ्याकडून नेमकं कोणतं काम करून घेऊ इच्छितो आहे. एका एकट्या माणसाच्या घरी काम करणं मला खूप विचित्र आणि धोकादायक वाटत होतं. लंडन सारख्या देशात एका गरीब आणि परदेशी तरुण मुलीला कोणत्याही संकटात अडकवणं खूप सोपं होतं. त्या दिवशी मी त्याला कोणतंच उत्तर दिलं नव्हतं. पण त्यानंतर जवळजवळ रोजच असं होऊ लागलं. तो कधी मॉलच्या आत यायचा तर कधी मॉलच्या बाहेर माझी वाट पाहायचा आणि वारंवार एकच गोष्ट म्हणायचा की पहा रेवती, जर तुम्ही माझ्याकडे काम केलं, माझ्या घरचा स्वयंपाक केलात आणि साफसफाई केली, तर मी तुम्हाला 2 वर्षांचा आगाऊ दुप्पट पगार देईन. राहण्यासाठी मोफत घरसुद्धा देईन आणि माझ्या घरी तुम्ही एकट्या नसाल. इतरही अशाच भारतीय मुली तिथे काम करतात. अनेक दिवस असेच गेले. पण एक दिवस त्याने मला असा प्रस्ताव दिला की माझ्या मनातील प्रत्येक धागाच हलून गेला. त्याने नोटांची एक जाड गड्डी माझ्याकडे पुढे केली. मी म्हणाले की मला तुमची नोकरी नको आहे सर. मी या नोकरीतच खूप समाधानी आहे. कृपया मला त्रास देऊ नका. मी कठोर आणि स्पष्ट आवाजात उत्तर दिले आणि नजर दुसरीकडे वळवली. मी त्याच्या हातातील पैशांकडे पाहणे सुद्धा टाळत होते. तो म्हणाला की मी तुम्हाला त्रास देत नाही. मी तुमची मजबुरी समजतो. 2 वर्षांच्या दुप्पट पगाराने तुमच्या घरच्या सगळ्या समस्या सुटतील. तुम्ही बहिणींचे लग्न करू शकाल. वडिलांचा उपचार करू शकाल. त्याचं बोलणं मला खूप विचित्र वाटलं. तो माझ्याबद्दल एवढं सगळं कसं जाणत होतं? माझ्या मनात शंका निर्माण झाली की कदाचित माझ्यासोबत काहीतरी वाईट घडू शकतं. मी एक गरीब आणि एकटी तरुण मुलगी होते. पैशांची गरज माणसाला अनेकदा आंधळा बनवते आणि तो नेमका माझ्या कमकुवतपणावरच वार करत होता. मी म्हणाले की तुम्हाला माझ्यात अशी कोणती खास गोष्ट दिसली की तुम्ही मला एवढा मोठा प्रस्ताव देत आहात आणि माझ्या घरच्या अडचणी तुम्हाला कशा कळल्या? माझ्या आवाजात राग आणि संशय दोन्ही स्पष्ट जाणवत होते. तो शांतपणे म्हणाला की फक्त एक भारतीय म्हणून मी तुम्हाला मदत करू इच्छितो. तुम्हाला माहिती नाही, पण लंडनसारख्या शहरात एखाद्या भोळ्या मुलीने कोणत्याही ओळखीशिवाय राहणं सुरक्षित नसतं. मी स्वतः भारतातून आलो आहे, त्यामुळे मला सगळं चांगलं माहिती आहे. मला तुमचा प्रामाणिकपणा आवडला, बाकी काही नाही. मी इथल्या व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांकडून तुमच्याबद्दल ऐकलं आहे. त्यांच्याकडूनच मी तुमची सगळी माहिती घेतली. आणि हो, मी आज शेवटच्या वेळेस तुमच्याकडे आलो आहे. पुन्हा कधी येणार नाही. त्यामुळे नीट विचार करा, कारण तुमच्याकडे ही शेवटची संधी आहे. एवढं बोलून त्याने गाडीची काच वर केली आणि तो तिथून निघून गेला. मी मात्र रस्त्यावर उभी राहून विचारात हरवून गेले होते. त्या रात्री मी बंद मॉलच्या थंड जमिनीवर पडून होते. चारही बाजूंना अंधार पसरला होता. मी कोणाशीही बोलू शकत नव्हते. माझ्या आयुष्यातील सर्वात मोठ्या निर्णयाच्या मधोमध मी अडकून पडले होते. एका बाजूला तो अनोळखी भारतीय माणूस आणि त्याचा प्रस्ताव होता, तर दुसऱ्या बाजूला माझ्या कुटुंबाची अब्रू आणि बहिणींच्या लग्नाची जबाबदारी होती. मी कूस बदलली आणि मोबाईल हातात घेतला. स्क्रीनवर आईचा क्रमांक चमकत होता. मी एक दीर्घ श्वास घेतला आणि फोन उचलला. आईचा घाबरलेला आवाज आला. बाळा, तू काही विचार केलास का? मुलाकडचे लोक लग्नाची तारीख सांगून गेले आहे. उद्यापर्यंत आपण त्यांना अंतिम तारीख दिली नाही तर ते संबंध तोडतील. आईच्या आवाजातील भीतीने माझं हृदय तुटून गेलं. त्या फोनवरच रडू लागल्या. मी म्हणाले की आई, मी तुला सांगितलं नव्हतं का की मी पैशांची व्यवस्था करत आहे? तू त्यांना फोन करून तारीख ठरव. माझ्या आवाजात एक खोटी ताकद होती, जी मी फक्त आईला दाखवत होते. आई हुंदके देत म्हणाली की इतके पैसे कुठून आणशील बाळा? तुझ्या वडिलांची तब्येत दिवसेंदिवस खालावत चालली आहे. औषधांचा खर्च वेगळाच आहे. मी तर पूर्णपणे खचून गेले आहे. मी म्हणाले की आई, मी एका चांगल्या ठिकाणी बोलणं केलं आहे. मला उद्या आगाऊ पैसे मिळतील. तू अजिबात काळजी करू नकोस. मी उद्या संध्याकाळपर्यंत तुला पैसे पाठवते. मी आईला धीर दिला आणि फोन ठेवला. पण माझं हृदय जोरात धडधडत होतं. पैशांची गरज आणि घरच्या जबाबदाऱ्यांसमोर मी हरत चालले होते. मला त्या माणसाचा प्रस्ताव स्वीकारण्याशिवाय दुसरा कोणताही मार्ग दिसत नव्हता. दुसऱ्या दिवशी मॉलमध्ये काम करत असतानाही माझं लक्ष सतत भटकत होतं.
मी वारंवार मॉलच्या बाहेर जाऊन त्या माणसाला शोधत होते. थोड्याच वेळात तो त्याची काळी गाडी घेऊन तिथून जाताना दिसला. मी त्याला हात करून थांबवलं. त्याने गाडीची काच खाली केली तेव्हा मी म्हणाले की मी तुमचा प्रस्ताव स्वीकारायला तयार आहे. तुमच्या सगळ्या अटी मला मान्य आहेत. मी कोणताही वेळ न घालवता थेट बोलून टाकले. त्याच्या चेहऱ्यावर एक विजयी हास्य उमटलं. तो म्हणाला की मला माहीत होतं की तुम्ही तयार व्हाल. तुम्ही खूप समजूतदार मुलगी आहात. हुशार माणूस इतकी चांगली संधी कधी हातातून जाऊ देत नाही. त्याने गाडीचा मागचा दरवाजा उघडला आणि मला आत बसण्याचा इशारा केला. त्याच्या आवाजात एक विचित्र शांतता होती. मी म्हणाले की आधी मला सांगा, मला नेमकं काय काम करावं लागेल आणि माझ्या पगाराचा काय नियम असेल. कारण माझ्या मनात अजूनही संशय होता आणि मला कोणत्याही संकटांपासून स्वतःला वाचवायचं होतं. तो म्हणाला की तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. हे घ्या, तुमचा 2 वर्षांचा आगाऊ दुप्पट पगार आणि उद्या सकाळी तुमचं सामान घेऊन या पत्त्यावर या. असं म्हणून त्याने एक जाड लिफाफा माझ्याकडे पुढे केला आणि त्यासोबत एक काडी दिलं, ज्यावर एक पत्ता लिहिलेला होता. मी थरथरत्या हातांनी तो लिफाफा घेतला. एवढे पाऊण मी आयुष्यात कधीच एकत्र पाहिले नव्हते. मी म्हणाले की मी उद्या सकाळी 6 वाजेपर्यंत तुमच्या घरी पोहोचेन सर. मी ते पैसे काळजीपूर्वक माझ्याजवळ ठेवले. माझ्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. या पैशांनी जणू माझ्या सगळ्या भीतीवर पडदा टाकला होता. त्या रात्री मी पैसे बदलून घेतले आणि सगळी रक्कम भारतात आईच्या खात्यावर पाठवली. पैसे पाठवताच मला असं वाटलं की माझ्या खांद्यावरचा मोठा डोंगर हलका झाला आहे. मी आईला फोन करून ही आनंदाची बातमी सांगितली. तेव्हा ती आनंदाने रडू लागली आणि मला भरभरून आशीर्वाद देऊ लागली. दुसऱ्या सकाळी मी माझं सामान घेतलं आणि मॉलच्या व्यवस्थापकाकडे गेले. मी शांत पण ठाम आवाजात म्हणाले की सर, मी आजपासून इथे काम करू शकत नाही. कृपया माझा हिशेब करा. मी ही नोकरी सोडत आहे. ते लगेच रागाने म्हणाले की रेवती, तुला काय झालं आहे? तुला इथे सगळ्या सुविधा दिल्या जात होत्या, मग तू अचानक नोकरी कशी सोडू शकतेस? इथून तुला आता 1 रुपया सुद्धा मिळणार नाही. निघून जा. त्यांचा चेहरा रागाने लाल झाला होता. त्यांनी टेबलावर जोरात हात आपटला. मी शांतपणे म्हणाले की तुम्ही माझे मागचे पैसे स्वतःकडेच ठेवा. मला त्यांची गरज नाही. मी निघते. असं म्हणून मी तिथून बाहेर पडले. आज मी कोणत्याही धमकीला घाबरणार नव्हते, कारण माझ्या खिशात पैसे होते आणि भविष्य मला सुरक्षित वाटत होतं. मी एक टॅक्सी घेतली आणि त्या कार्डवर लिहिलेल्या पत्त्यावर पोहोचली. ते लंडनच्या शांत भागात असलेलं एक सुंदर आलिशान घर होतं. मी संकोच्या दाराची घंटी वाजवली. थोड्या वेळाने एका नोकराने दार उघडलं आणि मला आत नेलं. तो माणूस मला म्हणाला की हे तुझं क्वार्टर आहे. आजपासून तू इथेच राहशील. तुला फक्त रात्रीचं जेवण बनवायचं आहे, तेही भारतीय पद्धतीचं. बाकी वेळ तू मोकळी आहेस. त्याने विल्लाच्या मागे असलेल्या सुंदर क्वार्टरचं दार उघडताना मला हे सांगितलं. मी म्हणाले की ठीक आहे सर, मला समजलं. मी संध्याकाळी स्वयंपाकघरात येईल आणि तुम्हाला तक्रारीची कोणतीही संधी देणार नाही. मी माझं क्वार्टर स्वच्छ केलं. इथे मला मोफत राहता येणार होतं. संध्याकाळी मी त्या आलिशान घराच्या स्वयंपाकघरात गेले. एवढं मोठं स्वयंपाकघर पाहून मी थक्क झाले. कोणती वस्तू कुठे ठेवली आहे हेच मला समजत नव्हतं. मी पटकन सगळं सामान बाहेर काढलं आणि स्वयंपाकाला सुरुवात केली. जेवण तयार झाल्यावर मी ते जेवणाच्या टेबलावर मांडलं आणि परत माझ्या क्वार्टरमध्ये आले. मला स्पष्ट सूचना दिल्या गेल्या होत्या की सरांच्या खोलीत जाण्याची मला परवानगी नाही आणि विनाकारण त्या आलिशान घरात फिरायचं नाही. दुसऱ्या सकाळी पाणी पिण्यासाठी मी क्वार्टरच्या बाहेर आले. तेव्हा माझी नजर लाऊंजच्या खिडकीकडे गेली. तो माणूस भारतीय पद्धतीने प्रार्थना करत होता. इथे आल्यावर मला समजलं होतं की त्याचं नाव आकाश मल्होत्रा आहे. पण तो इतक्या मोठ्याने का रडत होता हे मला समजत नव्हतं. त्याचे हुंदके बाहेरपर्यंत ऐकू येत होते. मी तिथेच थांबून त्याच्याकडे पाहत राहिली. माझ्या मनात विचार आला की हा माणूस किती संस्कारी आहे. मी त्याच्यात एक गोष्ट लक्षात घेतली होती. तो नेहमी माझ्याशी अतिशय मऊपणे आणि आदराने बोलायचा. त्याने कधी माझ्याकडे वाईट नजरेने पाहिलंही नव्हतं. इतक्या मोठ्या घरात एकटा राहणारा माणूस इतका शांत आणि संस्कारी असू शकतो याचं मला आश्चर्य वाटत होतं. मी शांतपणे पाणी पिऊन परत माझ्या खोलीत आले. सकाळी 8 वाजता मी स्वयंपाकघरात गेले, कारण मला सरांसाठी नाश्ता तयार करायचा होता. पण तिथे आधीच एक नोकराने नाश्ता बनवत होती. त्यांनी खरंच सांगितलं होतं की घरात काम करणारे सगळे लोक भारतीयच होते.
मी तिला विचारलं, पण सरांचा नाश्ता तर मला बनवायचा होता, मग तू का बनवते आहेस? ती काही बोलणार इतक्यात मागून सर आले आणि म्हणाले की रेवती, तू रात्रीचं जेवण बनवून थकत असशील, म्हणून सकाळचा नाश्ता आणि दुपारचं जेवण बनवण्यासाठी मी या बाईला ठेवलं आहे. तू फक्त रात्रीचं जेवण बनव. आकाश सरांच्या आवाजात एक वेगळीच आपुलकी होती. मी गोंधळलेल्या आणि संकोचलेल्या आवाजात म्हणाले की पण सर, तुम्ही मला एवढ्या जास्त पगारावर ठेवलं आहे. जर सगळी कामं हे लोक करत असतील तर मग मी काय करणार? मला विनाकारण मोफत खाणं अजिबात आवडत नव्हतं आणि त्याचं वागणं माझ्या समजे पलीकडचं होतं. ते थोडे कठोर आवाजात म्हणाले की मी तुला इथे रात्रीचं जेवण बनवण्यासाठी ठेवलं आहे. काल तुझे जेवण बनवलंस ते मला खूप आवडलं. बस, तू तुझं काम कर, बाकी कोणाशी वाद घालू नकोस. असं बोलून ते स्वयंपाकघरातून बाहेर गेले. मी मात्र त्यांना जाताना पाहत राहील. दिवस पुढे सरकत होते. माझं आयुष्य एका शांत आणि ठरलेल्या दिनक्रमात स्थिरावलं होतं. मी फक्त रात्री स्वयंपाक करत होते. दिवसभर थोडीफार धूळ साफ करायची, जेवण टेबलावर वाढून ठेवायचं आणि नंतर परत क्वार्टरमध्ये जायचं. एके संध्याकाळी मी स्वयंपाकघरात भाज्या चिरत होते, तेव्हा सर आत आले. त्यांच्या हातात काही खरेदीच्या पिशव्या होत्या. ते म्हणाले की हे तुझ्यासाठी आहे रेवती, हे कपडे घालून बघ, आकारात काही अडचण असेल तर मी बदलून आणेन. त्यांनी त्या पिशव्या काउंटरवर ठेवल्या आणि माझ्याकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात एक विचित्र आदर होता. मी आश्चर्याने त्या महागड्या ब्रँडेड कपड्यांकडे पाहत म्हणाले की सर, हे काय आहे? मला या कपड्यांची गरज नाही. माझ्याकडे घालायला पुरेसे कपडे आहेत. तुम्ही माझ्यावर एवढं खर्च का करत आहात? त्याचे हे उपकार मला खूप विचित्र वाटत होते. तो म्हणाला की तू माझ्या घरातील सदस्य आहे. मी माझ्या घरातल्या प्रत्येकाची अशीच काळजी घेतो. हे कपडे तुला घालावेच लागतील. मी कोणताही नकार ऐकणार नाही. असं ठामपणे सांगून तो तिथून निघून गेला. मी त्या पिशव्या उघडल्या आणि त्या महागड्या कपड्यांकडे पाहत राहिले. दिवसेंदिवस त्याचे माझ्यावरचे उपकार वाढतच होते. तो जेव्हा बाजारात जायचा तेव्हा माझ्यासाठी भरपूर कपडे आणि वापराच्या वस्तू घेऊन यायचा. घरातील कोणतंच काम तो मला करू द्यायचा नाही. उलट इतर नोकरांकडूनच सगळी कामं करून घ्यायचं. जर मी कधी त्याच्या समोर घराची धूळ साफ करायला लागले तर तो माझ्या हातातून झाडू काढून घ्यायचा आणि म्हणायचा की तू इतकं जास्त काम करण्यासाठी इथे आलेली नाहीस. तू फक्त आराम कर आणि संध्याकाळच्या जेवणाचा विचार कर. मी लाजून माझ्या खोलीत परत यायची. मला आनंद होत होता की माझं आयुष्य आता चांगल्या मार्गावर येत होतं. पण त्याचे हे उपकार, त्याचं गोड बोलणं आणि सतत माझी काळजी घेणं मला हळूहळू आवडू लागलं होतं. सुरुवातीला त्याच्याबद्दल भीती वाटायची ती आता पूर्णपणे नाहीशी झाली होती. तो एक सज्जन आणि आदरणीय माणूस होता. त्याचं आयुष्य जणू फक्त संस्कार आणि देवभक्तीतच रमलेलं होतं. एका दुपारी मी मोठ्या आलिशान घराच्या लाऊंजच्या दारात उभी राहून आदराने विचारलं की सर, आज संध्याकाळच्या जेवणात तुम्हाला काय खायला आवडेल? मी आज तुमच्यासाठी भारतीय पदार्थांमध्ये काही वेगळं आणि छान बनवते. तर सोफ्यावर बसून लॅपटॉपवर काही काम करत होते. त्याने नजर न उचलताच उत्तर दिलं, तुझ्या मनाला वाटेल ते बनव रेवती. तुझ्या हातचं प्रत्येक जेवण मला आवडतं. तू खूप मेहनत करतेस. त्याच्या बोलण्यातील मृदुतेमुळे माझ्या मनात एक वेगळीच हलचल निर्माण झाली. मी म्हणाले की तुम्ही माझ्यावर खूप उपकार करत आहात सर. मी कधीच विचार केला नव्हता की या अनोळखी देशात मला असं घर आणि असा शांतपणा मिळेल. मी त्यांचे आभार मानले. माझा आवाज थोडा भरून आला होता. तो हसत म्हणाला की माणसाने नेहमी चांगल्याची आशा ठेवायला हवी. रेवती, तू एक प्रामाणिक आणि समजूतदार मुलगी आहेस आणि तू या सगळ्या चांगुलपणाची पात्र आहेस. जा, आता तू काम कर. मी स्वयंपाकघरात परत आले, पण माझं मन सतत त्याचाच विचार करत होतं. मला असं वाटू लागलं होतं की मी त्याच्या प्रेमात पडत आहे. तो फक्त 30 वर्षांचा होता आणि मी 21 वर्षांची होते. अनेकदा रात्री मी माझ्या खोलीच्या खिडकीतून त्याच्या खोलीकडे पाहत बसायची. तो मध्यरात्रीपर्यंत जागा असायचा आणि हात जोडून देवाची प्रार्थना करत बसलेला असायचा. मला त्याच्याजवळ जावंसं वाटायचं, त्याच्याबद्दल सगळं जाणून घ्यावंसं वाटायचं. पण माझ्यात इतकी हिंमत नव्हती की त्याच्या खोलीत जावं किंवा त्याने नेमलेले नियम मोडावे. तो जणू जगापासून पूर्णपणे वेगळा होता. त्याला देवाच्या जवळ राहणं खूप आवडायचं. तो घरातल्या नोकरांशी फारसं बोलत नसे, फक्त माझ्याशी थोडं बोलायचं. तरी तो प्रत्येकाशी खूप सहानुभूतीने वागत होता.
एक दिवस तो गेटवर उभा राहून मला हाक मारत म्हणाला की रेवती जरा बाहेर ये, हे सामान आत ठेवायचं आहे. एक सामान पोहोचवणारा मुलगा सामान ठेवून गेला होता. मी लगेच म्हणाले की हो सर, मी आले. त्याने हलकं सामान मला दिलं आणि जड सामान स्वतः उचलून आत घेऊन जाऊ लागले. कदाचित त्याला माझा थोडा सुद्धा त्रास सहन होत नव्हता. माझी नजर वारंवार त्याच्याकडे वळत होती. त्या मोठ्या आलिशान घरातील शांतता, त्याचं माझ्यावरचं इतकं प्रेमळ आणि काळजीपूर्वक वागणं, त्याचे संस्कार आणि त्याच्याबद्दल वाढत चाललेली माझी ओढ, या सगळ्यांनी मिळून माझ्या आयुष्यात एक वेगळं जग निर्माण केलं होतं. त्या मोठ्या आलिशान घरातील माझे आयुष्य शांत आणि आनंदी दिनक्रमानुसार चालत होते. मी रोज माझ्या वाट्याचे काम पूर्ण प्रामाणिकपणे करत होते. माझ्या मनात आकाश सरांविषयी आदर आणि प्रेमाचे भाव दिवसेंदिवस अधिक खोल होत चालले होते. ते माझ्या प्रत्येक कामाची प्रशंसा करायचे आणि त्यांनी मला कधीही नोकर असल्याची जाणीव होऊ दिली नव्हती. त्यांचे वागणे इतके सज्जनपणाने भरलेले होते की मी अनेकदा आश्चर्यात पडायचे. ते म्हणाले की रेवती, स्वयंपाकघरात रेशन कमी झाले तर नोकराला सांग, तो आणून दे. असे म्हणत त्यांनी काही पैसे माझ्याकडे पुढे केले आणि म्हणाले की हे पैसे ठेव. माझ्या अनुपस्थितीत तुला कशाची गरज लागली तर तू मागून घे. त्यांच्या आवाजात नेहमीप्रमाणे स्थिरता होती. मी म्हणाले की सर, माझ्याकडे पैसे आहेत. तुम्ही मला आधीच भरपूर पगार दिला आहे. मी त्यातूनच सगळं घेईन. तुम्ही काळजी करू नका. मी पैसे घेण्यास स्पष्ट नकार दिला आणि आदराने हात मागे केले. त्यांच्या पैशांना हात लावणं मला अजिबात आवडत नव्हतं. ते म्हणाले की तुला जे सांगितलं आहे ते कर. रेवती, तुझा पगार तुझ्या घरच्यांसाठी आहे. घरचा खर्च मी स्वतः करतो. वाद घालू नकोस. असं म्हणत त्याने जबरदस्तीने पैसे माझ्या हातात ठेवले आणि बाजारात जाण्यास सांगितले. त्यांच्या ठाम स्वभावासमोर माझं काहीच चाललं नाही आणि मी बाजारात माझ्या आवडीचं सामान घ्यायला गेले. मी जशी संध्याकाळचे जेवण बनवण्यासाठी स्वयंपाकघरात आले तसे तेही तिथे आले. ते नेहमीप्रमाणे आपल्या सज्जन स्वभावात होते. त्यांची नजर खाली होती. मीही लगेच नजर खाली केली. ते म्हणाले की मी तुला किती वेळा सांगितलं आहे की तू धूळ साफ करण्याचं काम करू नकोस आणि सामान आवरणं हे तुझं काम नाही. तू माझं ऐकत का नाहीस? त्यांनी इतक्या रागाने विचारलं की माझे हात थरथरू लागले. मी म्हणाले की सर, दिवसभर मला काहीच काम नसतं. फक्त बसून मला कंटाळा येतो. मला काहीतरी करू द्या, हे माझं कर्तव्य आहे. ते म्हणाले की तुझं काम फक्त रात्रीचं जेवण बनवणं आहे. घरात इतर जे नोकर आहेत ते बाकीचे कामं करतील. जे तुझं काम आहे ते तुला दिलं आहे आणि जे त्यांचं काम आहे ते करतील. मी हताशपणे त्यांच्याकडे पाहत राहिले. संध्याकाळी मी माझ्या खोलीत बसून आईला फोन केला. माझ्या बहिणींची लग्न जवळ आली होती आणि मला जाणून घ्यायचं होतं की तयारी कशी सुरू आहे. आई म्हणू लागली की बेटा, तू तर आमचं आयुष्यच बदलून टाकलंस. बघ, शिक्षण किती शक्तिशाली असतं. तुझ्या बहिणींच्या लग्नाची तयारी जोरात सुरू आहे. सगळं सामान आलं आहे. फक्त या दोघींची लग्न होऊ दे. मग मी तुझ्यासाठी दागिने आणि लग्नाची तयारी करेन. तुझ्यासाठीही चांगलं स्थळ पाहिन आणि तुला इथे बोलावून घे. मग तुझंही लग्न करून दे. त्यानंतर मला आणि तुझ्या वडिलांना शांतता मिळेल. आईच्या आवाजात इतका आनंद होता की माझं मन समाधानाने भरून गेलं. मी हसत म्हणाले की आई, तू काळजी करू नको. तुला पैशांची गरज लागली तर मला सांग. माझे मालक खूप चांगले आहेत. तू फक्त माझ्या दोन्ही बहिणींचे लग्न धूमधडाक्यात कर. असं बोलताना मी खोलीच्या खिडकीतून बागेकडे पाहत होते. माझं मन आनंदाने भरून आलं होतं. आई म्हणाली की तुझे मालक कसे आहेत बेटा? ते तुला त्रास तर देत नाहीत ना? मला तुझी खूप काळजी वाटते. तू तिथे एकटे आहेस. तू आमच्यासाठी किती काही केलंस. आईने काळजीने विचारलं. मी हसून म्हणाले की आई, तुझी भीती योग्य आहे. पण माझे मालक खूप चांगले आहेत. खूप सज्जन आहेत. मी इथे खूप शांततेत राहून. मी तिला समजावलं आणि फोन ठेवला. माझं मन लगेच आकाश सरांकडे वळलं. माझं प्रेम आता त्यांच्यासाठी वेड्याच्या हद्दीपर्यंत पोहोचत होतं. त्यांच्या उपकारांनी आणि सज्जन स्वभावाने मला त्याचं वेड लावलं होतं. ते तर नेहमी प्रार्थनेत मग्न असायची. मला सतत प्रश्न पडायचा, इतका श्रीमंत आणि सज्जन माणूस नेमका कोणत्या दुःखात जगत आहे. रात्रीचं जेवण टेबलावर ठेवताना मला जाणवलं की ते काहीसे शांत होते. त्यांनी जेवणाकडे नीट पाहिलं सुद्धा नव्हतं. मी म्हणाले की सर, तुमची तब्येत ठीक आहे ना? आज तुम्ही दुपारीही काही खाल्लं नाही आणि आताही शांत बसले आहात. मी पाण्याचा जग त्यांच्या जवळ ठेवला. त्यांची शांतता मला आतून अस्वस्थ करत होती.
त्यांनी दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाले की माणसाची तब्येत बिघडण्यापेक्षा त्याचं मन जास्त दुखावलेलं असतं. रेवती, जगात फसवणूक खूप सामान्य झाली आहे. प्रत्येक माणूस फक्त स्वतःचा फायदा पाहतो. त्यांच्या आवाजात एक विचित्र दुःख दडलं होतं. मी चमचा बाजूला ठेवत म्हणाले की तुमच्यासारख्या चांगल्या माणसाला कोणी फसवलं सर? तुम्ही तर सगळ्यांचं भलं इच्छितात. तुम्ही नेहमी आनंदात राहायला हवं. मी सहानुभूतीने त्यांच्याकडे पाहिलं. त्यांची उदासी पाहून माझं मन व्याकुळ होत होतं. मला त्यांचं दुःख वाटून घ्यावंसं वाटत होतं. ते म्हणाले की कधी कधी आपण स्वतःलाच फसवत असतो. आपण दुसऱ्यांमधील चांगुलपणा पाहताना स्वतःमधल्या चुका विसरतो आणि तीच सर्वात मोठी शिक्षा असते. त्यांचं बोलणं खूप खोल आणि गुंतागुंतीचं होतं. त्यांचा अर्थ मला पूर्णपणे समजत नव्हता. ते सतत जमिनीकडे पाहत होते. मी म्हणाले की तुम्ही काळजी करू नका सर, देव सगळं ठीक करेल. मी तुमच्यासाठी गोड पदार्थ बनवून आणते. तुमचा मूड लगेच ठीक होईल. मी वातावरण हलकं करण्याचा प्रयत्न केला आणि स्वयंपाकघराकडे वळले. मला त्यांना कोणत्याही परिस्थितीत उदास पाहायचं नव्हतं. ते म्हणाले की तू खूप चांगली मुलगी आहेस रेवती. तुझा हा निरागसपणा आणि चांगुलपणा तुला प्रत्येक संकटातून वाचवेल. तू खूप प्रामाणिक आहेस. त्यांनी माझ्या मागून आवाज दिला आणि मी हसत स्वयंपाकघरात गेले. त्यांचे शब्द माझ्या मनात एक वेगळीच भावना निर्माण करत होते. दिवस असेच जात होते आणि माझं मन त्यांच्यासाठी अधिक अस्वस्थ होत चाललं होतं. मला वाटायचं की त्याने माझ्याशी मन मोकळं करावं आणि त्यांचं दुःख माझ्यासोबत वाटून घ्यावं. मी त्यांच्या प्रत्येक हालचालीकडे लक्ष देऊ लागले होते. ते पूर्णपणे जगापासून तुटलेले होते. त्या मोठ्या आलिशान घरात ना कोणताही पाहुणा यायचा ना ते कधी बाहेर फिरायला जायचे. फक्त कार्यालयात जायचे आणि वेळ संपल्यावर पुन्हा घरी परत यायचे. एक दिवस मी त्यांच्यासाठी भेटवस्तू घेण्याचा विचार केला आणि त्यांना न सांगता बाजारात गेले. मी त्यांच्यासाठी एक सुंदर आणि महागडं घड्याळ घेतलं. मी तो डब्बा त्यांच्याकडे पुढे करत म्हणाले की हे तुमच्यासाठी आहे सर. तुम्ही माझ्यावर खूप उपकार करता. माझ्याकडून तुमच्यासाठी ही एक छोटीशी भेट आहे. कृपया ती स्वीकारा. माझी नजर लाजेने खाली झुकली होती. माझं हृदय जोरात धडधडत होतं. ते म्हणाले की तुला या गोष्टींवर पैसे खर्च करण्याची काय गरज होती? तुझे पैसे तुझ्या बहिणीच्या लग्नासाठी आहेत. तू उगाच खर्च का करतेस? त्याने डब्बा हातात घेत मला नाराजीने समजावलं. त्यांच्या डोळ्यात नाराजीसोबत थोडं आश्चर्यही होतं. मी म्हणाले की पैसे वाया गेले नाहीत सर. तुम्ही ते घालाल तेव्हा मला खूप आनंद होईल. कृपया ते ठेवा. मी आग्रहाने त्यांच्याकडे पाहिलं. माझी नजर त्यांच्या डोळ्यांवर खेळली होती. ते म्हणाले की ठीक आहे, मी ठेवतो. धन्यवाद. पण पुढे तुझी कमाई स्वतःजवळ ठेव. माझ्यावर खर्च करण्याची गरज नाही. त्याने शांतपणे म्हटलं आणि तो डब्बा आपल्या छातीशी धरला. त्यांच्या त्या प्रतिक्रियेमुळे मी आतून लाजून गेले. यानंतर मला जाणवलं की ते माझ्याशी आणखी मृदू वागू लागले होते. ते मला माझ्या कुटुंबाबद्दल विचारत असत. माझ्या वडिलांच्या आजाराबद्दल आणि बहिणींच्या लग्नाबद्दल ते पूर्ण लक्ष देऊन ऐकत असत. मी कोणताही संकोच न बाळगता त्यांना सगळं सांगत होते. ते आता माझे मालक कमी आणि माझे आधार देणारे जास्त झाले होते. माझं प्रेम आता एका शांत वेडात बदललं होतं. मी त्यांच्या उपकारांखाली पूर्णपणे दबली गेले होते. जर त्यांनी मला प्राण द्यायला सांगितलं असतं तर मी हसत हसत तयार झाले असते. एका संध्याकाळी मी स्वयंपाकघराचं काम संपवून माझ्या खोलीकडे जात होते. तेव्हा त्यांनी मला लाऊंजमध्ये थांबवलं आणि म्हणाले की रेवती, मी तुझ्या आईच्या खात्यात काही पैसे पाठवले आहेत, जेणेकरून तुझ्या बहिणींच्या लग्नात कोणतीही कमतरता राहणार नाही. असं म्हणत त्यांनी एक पावती माझ्याकडे पुढे केली आणि शांत स्वरात मला ही बातमी सांगितली. मी दगडासारखी जागच्या जागी उभी राहिले आणि म्हणाले की हे तुम्ही काय केलं सर? तुम्ही मला आधीच 2 वर्षांचा आगाऊ पगार दिला आहे. मी तुमचे हे उपकार कसे फेडू? मी एका गरीब कुटुंबातून आले आहे. मी ती स्लिप हातात न घेताच घाबरत बोलले. माझ्या डोळ्यात अश्रू आले होते. ते म्हणाले की तुला हे उपकार फेडायची गरज नाही. तू माझ्या घरचा एक भाग आहेस आणि तुझी समस्या म्हणजे माझी समस्या. तू फक्त आनंदी राहा. एवढं बोलून ते आपल्या खोलीकडे वळले आणि मी त्यांना जाताना पाहत राहिले. माझ्या ओठांवरून त्यांच्यासाठी प्रार्थना निघू लागली. त्या रात्री मला उशिरापर्यंत झोपच लागली नाही.
माझं मन एका विचित्र अस्वस्थतेने भरून गेलं होतं. मी त्या माणसाच्या प्रेमात पूर्णपणे हरवून गेले होते. मी मनाशी ठरवलं होतं की आता मी त्यांची आणखी चांगली सेवा करेन आणि त्यांना कधीही तक्रार करण्याची संधी देणार नाही. काही दिवसांपासून ते मला खूप अशक्त आणि आजारी वाटत होते. त्यांचा आवाजही थकलेला वाटत होता आणि आता ते ऑफिसच्या कामासाठी घराबाहेरही फार कमी जात होते. बहुतेक वेळ ते आपल्या खोलीतच राहायचे. रात्री त्यांच्या खोलीतून मला रडण्याचा वेदनादायक आवाज ऐकू यायचा. मी विचार केला की आता मला त्यांची काळजी घ्यायला हवी. उद्या सकाळी मी स्वतः उठून त्यांच्यासाठी चहा आणि नाश्ता तयार करेन आणि त्यांची सगळी कामं स्वतः करेन. माझं हृदय एका वेगळ्याच भावनेने धडधडत होतं आणि मी सकाळ होण्याची आतुरतेने वाट पाहू लागली, जेणेकरून मला त्यांची सेवा करता येईल. सूर्याची किरणं माझ्या क्वार्टरच्या खिडकीतून आत येत होती. माझे डोळे उघडले तेव्हा बराच उशीर झाला होता. ही एक विचित्र गोष्ट होती, कारण सर रोज पहाटे उठायचे आणि सकाळची आरती करताना त्यांचा आवाज माझ्या खोलीपर्यंत यायचा. मला वाटलं आज कदाचित त्यांची तब्येत ठीक नसेल किंवा त्यांच्या डोक्यात खूप दुखत असेल. आकाश सर, जे नेहमी माझी इतकी काळजी घ्यायचे आणि मला कधी कोणताही त्रास होऊ द्यायचे नाही, त्यांच्यासाठी आज मलाही काहीतरी करायला हवं असं मला वाटलं. हाच विचार करत मी स्वयंपाकघरात गेले आणि त्यांच्यासाठी छान गरम चहा बनवला. चहाचा कप ट्रेमध्ये ठेवून मी त्यांच्या खोलीकडे निघाले. पण जसं मी आत पाऊल टाकलं तसं माझे भानच हरपले. त्यांच्या खोलीसमोरच्या भिंतीवर माझा एक फोटो लावलेला होता. तिथे आणखीही अनेक मुलींचे फोटो होते, पण माझ्या फोटोभोवती लाल रंगाने एक ठळक वर्तुळ काढलेलं होतं. हे सगळं इतकं भयानक होतं की मला काही समजेनासं झालं. मी घाबरून मागे वळले, पण ते समोरच उभे होते. ते म्हणाले की कुठे पळते आहेस रेवती? तू इथून पळू शकत नाहीस. या आलिशान घरातून बाहेर पडणं अशक्य आहे. त्यांच्या आवाजात एक विचित्र कठोरपणा आणि आदेश होता, ज्याने माझे पाय जागच्या जागी थिजले. मी थरथरत म्हणाले की माझा फोटो तुमच्या खोलीत कसा आला आणि त्याला असं वेगळं का चिन्हांकित केलं आहे? मला उत्तर द्या. भीतीने माझे हात थरथरत होते. हे सगळं पाहून माझ्या मनात एकच भीती होती की कदाचित माझ्यासोबत काहीतरी भयंकर घडणार होतं. ते अचानक घाबरलेल्या आवाजात म्हणाले की इथून निघून जा रेवती, नाहीतर तू जिवंत राहणार नाहीस. त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच भीती दिसत होती, जणू ते स्वतः कोणाच्या दहशतीखाली होते. मी म्हणाले की पण माझा फोटो इथे का आहे आणि या बाकी मुलींचं काय झालं? मी भिंतीवरच्या त्या फोटोंकडे पाहत विचारले. माझं हृदय इतक्या जोरात धडधडत होतं की जणू ते छाती बाहेर येईल. ते हळू आवाजात म्हणाले की असे खूप फोटो आहेत. खूप लोकांसोबत मी चुकीचं केलं आहे आणि आता तुझी पाळी होती. आकाश सर माझ्यासोबत त्या खोलीत आले आणि त्यांनी दरवाजा बंद केला. त्यानंतर त्यांनी एक असं भयानक सत्य सांगितलं, ज्याने माझ्या पायाखालची जमीन सरकली. मी हादरून म्हणाले की तुमचा अर्थ काय आहे? मी तर तुम्हाला एक सज्जन आणि संस्कारी माणूस समजत होते, पण तुम्ही माझ्यासोबत काय करणार होता? माझं डोकं सुन्न झालं होतं. मला स्वतःच्या कानांवर विश्वास बसत नव्हता. ते म्हणाले की गेल्या अनेक आठवड्यांपासून तू माझं लक्ष होतीस. तू इथे योगायोगाने आली नाहीस. तुला पूर्ण नियोजन करून इथे आणलं गेलं आहे. ते सगळं सत्य सांगत होते आणि त्यांच्या डोळ्यात अपराधीपणाचे अश्रू होते. मी भिंतीला टेकून म्हणाले की तुम्ही मला कोणत्या जाळ्यात अडकवणार होता? तुमचा हेतू काय होता आणि हा कसला टोळीचा प्रकार आहे? ते रडत म्हणाले की मी मुलींची तस्करी करणाऱ्या एका टोळीचा भाग आहे. आम्ही दुसऱ्या देशातील निरागस मुलींना नोकरीचा आमिष दाखवून इथे आणतो. त्यांचं सत्य ऐकून माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी रागाने म्हणाले की तुम्ही इतके निर्दयी कसे असू शकता? मी तुमच्यावर इतका विश्वास ठेवला होता आणि तुम्ही माझ्या भावनांशी खेळलात. माझ्या मनात लगेच माझ्या बहिणी आणि आजारी वडिलांचा चेहरा उभा राहिला. ते डोकं खाली घालून म्हणाले की मी मान्य करतो, मी खूप वाईट माणूस आहे. पैशांसाठी मी अनेक गरीब मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे. मी दुःखाने म्हणाले की तुम्हाला माझा विचारही आला नाही का? माझ्या मागे माझे आजारी आई वडील आणि बहिणी आहेत. माझं संपूर्ण कुटुंब माझी वाट पाहत आहे. ते डोळे पुसत म्हणाले की तू बरोबर बोलते आहेस. तुझा स्वभाव, तुझं निरागस मन आणि तुझं चांगुलपण पाहून मला जाणवलं
की मी आतापर्यंत किती मोठी पापं केली आहेत. मी भीतीने विचारलं की मग आता तुम्ही माझ्यासोबत काय करणार आहात? मलाही मारणार आहात का? की कुणाला विकणार आहात? माझं संपूर्ण शरीर थरथरत होतं. ते दीर्घ श्वास घेत म्हणाले की तुझी माणुसकी, तुझं निरागसपण आणि तुझं पवित्र मन पाहून मी पूर्णपणे बदललो आहे. आता माझं मन मला पुढे काहीही चुकीचं करू देत नाही. मी आशेने त्यांच्याकडे पाहत म्हणाले, म्हणजे तुम्ही मला जाऊ देणार आहात? मला या कैदेतून मुक्ती मिळणार आहे? ते म्हणाले की हो, आता मी तुला कधीही त्या टोळीच्या हवाली करणार नाही, ज्यांच्याकडे मी पैशांसाठी निरागस मुलींना सोपवायचो. कृपया मला माफ कर. त्याने माझ्यासमोर हात जोडले. त्यांच्या आवाजात खरा पश्चाताप होता. त्यानंतर त्याने मला काही पैसे देत म्हटलं की हे घे आणि इथून लगेच निघून जा. फ्लाईट बुक कर आणि आपल्या देशात परत जा. त्यांनी एक जड बॅग माझ्या हातात दिली. मी मागे सरकत म्हणाले की मी हे पैसे घेऊ शकत नाही. हे पैसे इतर मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त करून कमावलेले असतील. मला फक्त माझा जीव वाचवायचा आहे. ते शांतपणे म्हणाले की हे पैसे माझ्या वैयक्तिक व्यवसायाचे आहेत, त्या टोळीचे नाहीत. मला हवं आहे की तू भारतात जाऊन स्वतःचा व्यवसाय सुरू कर आणि स्वतःच्या पायांवर उभी राहा. कृपया हे ठेव. त्याने जबरदस्तीने ती बॅग माझ्या खांद्यावर अडकवली आणि मला मागच्या दरवाजाकडे ढकलले. मी थांबून काळजीने विचारलं की पण तुमचं काय होणार? त्या टोळीचे लोक तुम्हाला जिवंत सोडणार नाहीत. त्यांना कळेल की तुम्ही मला पळवून लावलं. ते हलकसं हसले आणि म्हणाले की तू माझी काळजी करू नकोस. फक्त शांतपणे इथून निघून जा. माझा शेवट मी स्वतः भोगेन. इतकं बोलून त्यांनी मला दरवाजा बाहेर सोडलं आणि शेवटच्या वेळेस माझ्याकडे दुःखी नजरेने पाहत निरोप दिला. मी तिथून बाहेर पडले आणि सरळ विमानतळावर पोचून पहिल्याच विमानाने भारतात परत आले. त्यांनी दिलेले पैसे मी माझ्या कुटुंबासाठी वापरले आणि एक छोटेसे रेस्टॉरंट सुरू केले. माझ्या दोन्ही बहिणींची लग्नही चांगल्या प्रकारे झाली आणि माझ्या वडिलांवर उपचार सुरू झाले. पण मला दिवस रात्र आकाश सरांची खूप काळजी वाटत असे. त्यांची आठवण मला सतत यायची आणि त्यांचे उपकार मला शांतपणे झोपू देत नव्हते. एक दिवस मी धाडस करून लंडनच्या त्याच नंबरवर फोन लावला. हॅलो, कोण बोलतंय? मला आकाश सरांशी महत्त्वाचं बोलायचं आहे. ते कसे आहेत? फोन उचलताच मी अस्वस्थपणे विचारलं. समोरून आवाज आला की हे पोलीस स्टेशन आहे आणि ज्या व्यक्तीचा हा नंबर आहे तो सध्या आमच्या ताब्यात आहे. हे ऐकताच माझ्या पायाखालची जमीन सरकली आणि माझा श्वास अडकला. मी घाबरत म्हणाले की सर, पोलिसांच्या ताब्यात का आहेत? त्यांनी तर काही चुकीचं केलं नाही. ते कसे आहेत? कृपया मला खरं सांगा. मी घाबरून एका मागोमाग अनेक प्रश्न विचारले. माझं हृदय जोरात धडधडू लागलं. पोलिसांनी मला सांगितलं की त्यांनी भारतातील एका मुलीला पळवून नेणाऱ्या टोळीविरुद्ध जाऊन तिची मदत केली आणि आपल्या धोकादायक टोळीशी विश्वासघात केला. त्या टोळीतील लोक त्यांना मारण्याच्या तयारीत होते. पोलिसांनी मला सविस्तर माहिती दिली आणि माझ्या मनात आकाश सरांविषयीचा आदर आणखी वाढला. मी थरथरत्या आवाजात विचारलं की मग त्यांनी स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केलं का? पोलीस म्हणाले की हो, त्यांनी स्वतःहून आत्मसमर्पण केलं आहे, कारण त्या टोळीचे लोक त्यांना जिवंत सोडणार नव्हते. हे सगळं ऐकून माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. पोलिसांनी सांगितलं की आकाश सरांनी हे सिद्ध केलं की एखाद्या चांगल्या व्यक्तीचा प्रभाव एका वाईट माणसालाही बदलू शकतो. त्यांच्या बोलण्याने मला तीव्रतेने जाणवलं की माझ्या स्वभावाने आणि प्रामाणिकपणानेच त्यांना बदलून टाकलं होतं. मी रडत म्हणाले की मी त्यांच्याशी फोनवर बोलू शकते का? मला त्यांना सोडवायचं आहे. माझ्याकडे पैसे आहेत. माझं मन तडफडत होतं. मला त्या क्षणीच लंडनला जाऊन त्यांच्या प्रत्येक उपकाराची परतफेड करावी असं वाटत होतं. इन्स्पेक्टर शांतपणे म्हणाले की कृपया समजून घ्या. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की तुम्ही कधीही इथे येऊ नका. जर तुम्ही इथे आलात तर तुमच्या जीवाला पुन्हा धोका निर्माण होऊ शकतो. त्या टोळीतील सगळे गुन्हेगार अजून पकडले गेलेले नाहीत. आम्ही त्यांना शोधत आहोत आणि लवकरच संपूर्ण टोळी तुरुंगात असेल. पोलिसांनी मला आकाश सरांचा शेवटचा संदेश सांगितला आणि माझी पावलं तिथेच थांबली. मी स्वतःशीच रडत म्हणाले की मी इथे शांतपणे कशी जगू शकते जेव्हा ते माझ्यासाठी तुरुंगाच्या कोठडीत आहे. माझं हृदय तुटत होतं.
आकाश सरांनी पोलिसांमार्फत सांगितलं होतं की तुला इथे येण्याची अजिबात गरज नाही. मी जे काही केलं त्याची शिक्षा मला भोगू दे. मी माझ्या बापांची क्षमा मागत आहे. हे शेवटचे शब्द सांगून फोन कट झाला. नंतर मला बातम्यांमधून कळलं की ती संपूर्ण टोळी पकडली गेली होती, जी निरागस मुलींना फसवून आपल्या जाळ्यात ओढायची आणि त्यांची विक्री करायची. काही मुलींना नोकरीचं आमिष दाखवलं जायचं, काहींचं अपहरण केलं जायचं, तर काही नीच लोक पैशांसाठी स्वतःच्या घरातील मुलींनाही त्या टोळीच्या हवाली करायचे. कधी कधी माणसाचा लोभ त्याला खूप मोठ्या संकटात ढकलतो. तो काळ निघून गेला, पण आजही जेव्हा मी त्या दिवसाची आठवण काढते तेव्हा माझा आत्मा थरथर कापतो. आता माझं लग्न एका चांगल्या आणि समजूतदार माणसाशी झालं आहे. तो माझी खूप काळजी घेतो. तो श्रीमंतही आहे आणि आम्ही दोघांनी मिळून माझ्या छोट्या रेस्टॉरंटचं रूपांतरण एका मोठ्या हॉटेलमध्ये केलं आहे. ही कहाणी त्या लोकांसाठी एक धडा आहे, ज्यांना परदेशात जाऊन काम करणं म्हणजे एक सुंदर स्वप्न वाटतं, पण वास्तव खूप कठोर असू शकतं. आजही मी आकाश सरांना आठवते आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करते, कारण त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून माझी इज्जत आणि माझं भविष्य वाचवलं. माझा विशेष संदेश मुलींसाठी आहे. कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका. समजूतदारपणे आणि सावधपणे आपल्या घरच्या अडचणी हाताळा. कोणतंही काम एकट्याने करू नका आणि शक्यतो एकट्याने परदेशात जाऊ नका, कारण अशा टोळ्यांसाठी एकट्या मुलींना लक्ष्य करणं खूप सोपं असतं. म्हणून स्वतःची काळजी घ्या आणि शक्य असेल तिथे आपल्या देशात राहूनच आपल्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा. तर मित्र आणि मैत्रिणींनो, कशी वाटली कथा कमेंट करून नक्कीच सांगा. आणि कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.